मित्रांनो, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तुम्हाला थोडीफार रिसर्च तरी करावा लागेल. रिसर्च कसं करायचं? तुम्हाला ही scanx.trade नावाची वेबसाईट आहे, ज्याच्यावर मी ऑलरेडी लॅपटॉप जो आहे तो उघडून ठेवलेला आहे. तर या वेबसाईटमध्ये तुम्हाला एका स्टॉकची किंवा सगळ्या स्टॉक्सची जे आहे सगळे डिटेल्स मिळून जातील. हे डिटेल्स जे आहेत तुम्हाला एक इन्फॉर्म डिसिजन घ्यायला मदत करतील. तर त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आणि कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट जी आहे, आपल्याला लॉग इन करायची आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला धनचं अकाउंट असणं महत्त्वाचं आहे. धनचं अकाउंट नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. पटकन जावा आणि त्याच्यावरती अकाउंट बनवा आणि लॉग इन करा. आता पहिले लॉग इनवरती प्रेस करूयात आपण. लॉग इन प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक QR कोड जो आहे तो तुमच्या फोनवरनं फक्त स्कॅन करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, स्कॅन केल्या केल्या इथे प्रोसीड आहे टू ट्रेडचं ऑप्शन आला आहे आणि त्याच्याशिवाय इथे ट्रेड रिस्पॉन्सिबली इन FNOचा ऑप्शन पण आलेला आहे. तर आपण ट्रेड अहेडवरती क्लिक करूयात आणि आपली होम स्क्रीन जी आहे ती उघडलेली आहे. पण इथे तुम्ही बघू शकता की लॉग इन झालेलं आहे. तर मित्रांनो, इथे जे आहे होम पेजवरती तुम्हाला कुठल्याही सर्च इंजिन सारख्या जो सर्च बार मिळतो इथे, तर तसा एक सर्च बार मिळेल. त्याच्यात तुम्ही स्टॉक कुठला पण सर्च करू शकता. त्याशिवाय जे काही आत्ता इम्पॉर्टंट किंवा ट्रेंडिंग स्टॉक्स आहेत ते पण तुम्हाला इथे दिसेल. जसं की इन्फोसिस, TCS, HDFC हे सगळे स्टॉक जे आहेत तर तुम्हाला वरच्यावर दिसून येतात. तर तुम्हाला सर्च करत बसायची गरज नाही. तर फॉर एक्झाम्पल आत्ता आपण जे आहे TCS वरती जाऊया. TCS वरती क्लिक केलं तर तुम्हाला TCSचे सगळे इथे डिटेल्स दिसून येतात. तर इथे TCSचं ऑब्व्हियसली नाव पण दिसतं, TCSचं ट्रेड प्राईस जे आहे, आणि हे ॲरो जे आहे तुम्हाला सांगेल की सध्या स्टॉक प्राईस जी आहे ती वर चालली आहे की खाली चालली आहे. तर इथे जे आहे ना मित्रांनो, तुम्हाला बरेच टॅब दिसतील. तर फॉर एक्झाम्पल आपण आता पेअर कंपॅरिझनमध्ये जाऊ. तर मित्रांनो, आपण पेअर कंपॅरिझनवाला टॅबमध्ये आलेलो आहोत. पेअर कंपॅरिझनमध्ये तुम्ही सध्या टॉपला बघू शकता TCS आहे. तर तुम्हाला LTP मार्केट कॅप जे आहे त्याप्रमाणे अरेंज्ड हे सगळे तुम्हाला कंपनीज दिसतील जे की कॉम्पिटिशनमध्ये आहेत. तर सध्या इन्फोसिस, HCL टेक्नॉलॉजीज, विप्रो, माइंडट्री हे सगळे कंपनी जे आहेत ना तुम्हाला इथेच दिसून येतात. तर मग आपण परत ओव्हरव्ह्यूच्या टॅबमध्ये गेलो. तर मित्रांनो, तुम्हाला इथे ओव्हरव्ह्यूच्या टॅबमध्ये एक PE रेशो नावाचं एक गोष्ट दिसेल. तर PE रेशो काय असतं? PE रेशो जे आहे ते स्टॉक प्राईस जे आहे आपलं सध्या डिवायडेड बाय EPS, ह्याला आपण PE रेशो म्हणतो. आणि असं एक मानून चाला मित्रांनो की जेवढा PE रेशो कमी तेवढं आपण त्या स्टॉकवरती रिलाय होऊ शकतो. पण मित्रांनो, EPS काय असतं हे पण मी तुम्हाला सांगतो. EPS असतं अर्निंग पर शेअर. तर एका शेअरवरती तुम्हाला किती पैसे मिळतात हे इथे EPS सांगतो तुम्हाला. पण किती वेळाने मिळतं, तर 1 वर्षांनी तुम्हाला एका शेअरवरती किती मिळतं हे तुम्हाला EPS सांगून देईल. तर दुसरी गोष्ट आपण इथे बघूयात की ROE काय असतं? रिटर्न ऑन इक्विटी. तर ROE समजायला आपण बॅलन्स शीटवाल्या टॅबवरती चालू आणि बॅलन्स शीटच्या टॅबमध्ये आपण टोटल ॲसेट्स, टोटल लायबिलिटी, टोटल इक्विटी हे सगळ्या गोष्टी दिसतात. पण सध्यासाठी आपण ह्याला सगळ्याला मिनिमाइज करूयात. इथे मिनिमाइज केल्यानंतर तुम्हाला दर वर्षाचे टोटल ॲसेट्स किती आहेत, टोटल लायबिलिटी किती आहेत आणि टोटल इक्विटी किती आहेत हे तुम्हाला इथे दिसून येतं. तर मित्रांनो, टोटल इक्विटी कशी कॅल्क्युलेट होते? कॅल्क्युलेट करायला टोटल ॲसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला इथे टोटल इक्विटी मिळते. तर टोटल इक्विटीमध्ये काय काय गोष्टी आहेत, तुम्हाला रिझर्व प्लस सरप्लस, शेअर कॅपिटल, आणि तुम्हाला समजा ॲसेट्समध्ये जायचं असेल ते पण तुम्ही मॅक्सिमाइज करू शकता. फिक्स्ड ॲसेट, करंट ॲसेट, इन्व्हेस्टमेंट किती आहेत हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे दिसून येतात. टोटल लायबिलिटीजमध्ये लायबिलिटी सध्या किती आहेत आणि नॉन करंट लायबिलिटीज किती आहेत हे पण इथे तुम्हाला इथे दिसून येईल. तर मित्रांनो, तुम्हाला इथे कॉलम्स दिले आहेत. कॉलम्सच्या वरती तुम्ही बघू शकता दर वर्षाचे टोटल ॲसेट, लायबिलिटी, इक्विटी कसे आलेले आहेत ते तुम्हाला इथे कळून जाईल. तर 22मध्ये, 23मध्ये, 24मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे कळून जाईल की ॲसेट्स किती आहेत. तर तुम्ही हे बघू शकता की लायबिलिटीज वाढले आहेत का, ॲसेट्स वाढले आहेत का आणि इक्विटी वाढली आहे का, हे तुम्हाला एक इन्फॉर्म डिसिजन घ्यायला जे आहे ना मदत करेल. तर आपण परत चार्टवाल्या सेक्शनवर येऊयात. चार्ट तुम्ही इथे बघू शकता की आत्ता स्टॉक कसा चाललेला आहे. हा कुठल्याही स्टॉकचं तुम्हाला इथे दिसून जाईल. सध्या 1 डेवरती सेट आहे. जर तुम्हाला 5 दिवसाचा बघायचं असेल तर तुम्ही 5 डेजवरती करू शकता. 1 महिन्यापर्यंत जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल 1 महिन्याचाही बघू शकता. लॉंग टर्मसाठी मित्रांनो तुम्हाला 6 मंथ्स, 1 इयर आणि 5 इयर्सचा पण ऑप्शन इथे अवेलेबल केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 5 इयर्समध्ये स्टॉक जो आहे तो भरपूर वाढलेला आहे. जर दुसरा कुठला असेल तर त्याचा पण तुम्हाला इथे परफॉर्मन्स दिसून जाईल.
आणि थोडंसं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे ग्रोथ रेटचं पण एक सेक्शन दिसून जाईल, ज्याच्यात तुम्हाला रेव्हेन्यू ग्रोथ, नेट इन्कम ग्रोथ, कॅश फ्लो, ROE हे सगळे गोष्टी इथे दिसून जातील. बाय डिफॉल्ट जे आहे 1 वर्षावरती सेट आहे. तुम्हाला क्वार्टर ऑन क्वार्टर बघायचं असेल तर ते पण तुम्हाला अवेलेबल आहे. 3 वर्ष, 5 वर्ष हे सगळे व्ह्यूज पण अवेलेबल आहेत. त्याशिवाय मित्रांनो, परत आपण थोडं खाली स्क्रोल केलं तर फायनान्शियल रिझल्टचा सेक्शन दिसतो. तर ह्याच्यात जे आहे तुमचा रेव्हेन्यू तुम्हाला दिसून येईल. हे सध्या आपण मिनिमाइज करू, पण तुम्हाला रेव्हेन्यू, एबिटा, प्रॉफिट बिफोर टॅक्स हे सगळे गोष्टी इथे दिसून येतात. तर तुम्हाला क्वार्टरली हे जे गोष्टी आहेत सध्या सेट आहेत बाय डिफॉल्ट. तुम्हाला पाहिजे तर ॲन्युअली पण तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्ही ॲन्युअलीवरती गेला तर तुम्हाला इयर ओव्हर इयरचे दिसून जातील. तर क्वार्टरली आपण बघितलं तर रेव्हेन्यू आपला कसा वाढत गेला आहे, एबिटा कसा वाढत गेला आहे, हे सगळे गोष्टी बघू शकतो. तर कमी झालं तर कमी झालेलाही दिसून येईल इथे तुम्हाला. आणि EPS महत्त्वाची गोष्ट, तुम्ही शेअरवरती एका किती कमावणार हे पण तुम्हाला इथे कळून येईल. तर तुम्ही अजून जर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला शेअर होल्डिंगचा सेक्शन दिसतो. शेअर होल्डिंगमध्ये काय आहे तर तो इथे प्रमोटर्सनी किती शेअर्स इन्व्हेस्ट केलेले आहेत, FII, DII हे सगळे गोष्टी दिसतात. तर प्रमोटर्स ह्या शेअरमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रमोटर जे आहेत ते कन्सिस्टंटली इन्व्हेस्टेड आहेत. म्हणजे 72%, 71% प्रमोटर जे आहेत या शेअरमध्ये इन्व्हेस्टेड आहेत. तसंच तुम्ही FII, DIIमध्ये बघू शकता. तर ह्यानी काय कळेल तुम्हाला की तुम्ही या शेअरवरती किती रिलाय करू शकता. जर प्रमोटर सोडून चाललेत किंवा वाढायला लागलेत तर तुम्हाला एक अंदाजा येईल आणि तुम्हाला कळेल की तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं का नको. तर scanex.trade जी वेबसाईट आहे ही कशी वापरायची मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे. तुम्हाला काही कळालेलं नसेल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला अजून काही बघायचं असेल तर प्लीज ते पण कमेंट्समध्ये कळवा. आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.